गुड मॉर्निंग. आज थोडा लेट झाला क्लासला स्टार्ट करायला. ओके असो. तर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा चॅप्टर डिस्कस करत आहोत. इन प्रिव्हियस क्लास ऍट द एंड आपण कुठल्या तरी एका न्यूमरिकल जवळ आलो आणि ते सॉल्व्ह केलंच नाही, तसंच राहिलं बोलत असताना. तर आय होप हे होतं हॉरिझॉन्टल. हा हेच होतं. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन इज रिक्वायर्ड to move a metal plate of area 10 to the power minus 2 meter square with a velocity of 2 into 10 to the power minus 2 meter per second when it rests on a layer of oil 1.5 into 10 to the power minus 3 meter thick. Means here there is a layer of this oil. इथे एक ऑइलचा लेयर आहे आणि ह्या लेयर वरती ह्या लेयर वरती मेटल प्लेट ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल ही अशी मेटल प्लेट आहे. ठीक आहे. मेटल प्लेट जी आहे, एक सेकंड. ओके. हे मेटल प्लेट वरती जे आपण फोर्स अप्लाय करतो, मेटल प्लेट वरती आपण सपोज असा काहीतरी हॉरिझॉन्टल फोर्स आपण अप्लाय करणार आहोत. तर ही जी डायग्राम आहे इथे दिलेली, ही जी आहे ते ह्याचं कंपॅरिझन कुठं आहे हे आपण डिस्कस केलं होतं. मोमेंटम शिफ्ट होते असं म्हटलं होतं ना कुठेतरी. एक मिनिट मला चेक करू देते. एवढं पुढे नाही, एक सेकंड. हा इथं आहे ते. फाइंड हा ह्या ठिकाणी. सो ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, हेच डायग्राम आहे. इथं प्लेट एक्स दिले, इथं प्लेट वाय दिले. तर इथे एक्सच्या ऐवजी काय आहे, हे लिक्विड आहे. इथे जे मेन्शन केले हे काय असेल, हे लिक्विड आहे. आणि ही ती वरची प्लेट आहे. मध्ये जे हे लेयर्स आहेत, आता हे लेयर्स काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स सुद्धा आपल्याला काय केलं, दिले गेले. ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते दिले गेले. ओके. सो ह्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 14 नंबर साठी द वेलॉसिटी द स्पेसिफिक कोणता होता क्वेश्चन, हॉरिझॉन्टल फोर्स. सो हिअर दिस इज फोर्स ऑफ फ्रिक्शन वन. म्हणजे जो ह्याचा फोर्स आहे तो आपण हॉरिझॉन्टल अप्लाय केलेला 1 न्यूटनचा आहे. रिक्वायर टू मूव्ह अ प्लेट. इथं एरिया दिलेला आहे. एरिया किती आहे, 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर पर सेकंड. आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे dx जे आहे ते 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 मीटर एवढं सांगितलेलं आहे. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर आपला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, हा फॉर्म्युला आहे जो विस्कस फोर्सचा आहे, इटा डीव्ही डिवायडेड बाय dt इंटू ए. हे फॉर्म्युला आपल्याला यूज करावं लागेल. सो इटा इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय डीव्ही बाय dt लिहिलं मी. डीव्ही बाय dx पाहिजे ते. डीव्ही बाय dx हे आहे. सो मी आता इथे डीव्ही यूज करत असल्यामुळे हा डीव्ही म्हणतो. डीव्ही बाय dx इंटू धिस एरिया इफ. एफ आहे 1 डिवायडेड बाय डीव्ही बाय dx म्हणजे 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 डिवायडेड बाय एक्स काय आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 इंटू एरिया जो आहे तो किती दिलेला आहे 10 टू द पॉवर मायनस 2 एवढा एरिया दिला. नाव इफ वी ऍडजस्ट धिस, तर हे ऍडजस्ट केल्यानंतर 10 टू द पॉवर मायनस 4 आहे ते न्यूमरेटर मध्ये जाऊन प्लस 4 होईल. 10 टू द पॉवर प्लस 4 आणि हे मायनस 3 जे आहे ते ऍज इट इज जाईल. हे इथं 10 टू द पॉवर मायनस 3 इंटू 1.5 डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू येते. मग हे 1.5 ही 2 व्हॅल्यू आल्यानंतर हे प्लस मायनस केल्यावर 15 15 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 7.5
विस्कॉसिटीचं युनिट न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जे फोर्सेस आपण ऍक्ट होत आहे जेवढं काय दिलेलं आहे त्याच्यानुसार हे असे न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह करावे लागेल. ओके, आय होप यू अंडरस्टूड. एक वेळेस तुम्ही व्यवस्थित नंतर ही बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह केले. कारण हॉरिझॉन्टल फोर्स इथं अप्लाय केला. ह्या इथे जी थिकनेस आहे त्या लिक्विडची ती लिक्विडची दिली. हे थिकनेस दिले याचा अर्थ काय, खालचा जो हा लेअर आहे इथला, कोणता लेअर, हा बॉटम मोस्ट जो लेअर आहे तो फिक्स्ड लेअर आहे असं अझ्युम केलं. हे फिक्स्ड लेअर आहे असं अझ्युम केलं आणि त्याच्यानुसार त्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. नेक्स्ट पॉइंट जो आता आपण आज स्टार्ट करणार आहोत, जो पॉइंट आपण स्टार्ट करणार आहोत तो पॉइंट कुठला आहे, इट इज बर्नॉलीज इक्वेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा जो आहे बर्नॉलीज इक्वेशन हा डे टू डे लाईफ मध्ये पण खूप साऱ्या ठिकाणी यूज केला जातो. तर तो पॉइंट आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार. जनरल केसेस काय असतात बर्नॉलीज हे जे आहे ते, बरं ठीक आहे, ह्याच्यातले काही पॉइंट्स आहेत त्याच्यावरती थोडे ते पॉइंट्स बघा, फक्त रीड करा, आपण नंतर बघू. हाऊ डज अन एरोप्लेन टेक ऑफ, एरोप्लेन कशा पद्धतीनं टेक ऑफ करतं. वाय डू रेसर कार्स अँड बर्ड्स हॅव टिपिकल शेप, त्यांच्यासाठी का शेप जो आहे त्यांचा तो हा पर्टिक्युलर शेप का आहे. हॅव यू एक्सपिरियन्स द साइडवेज जर्क while driving two wheeler, it should be wheeler, spelling चुकलं, wheeler, when a heavy vehicle overtakes you. म्हणजे तुम्ही गाडी घेऊन चाललेले असताना जर बाजूने जर मोठा लोडेड ट्रक गेला तर तुम्हाला असं झटका बसल्यासारखं किंवा गाडी मूव्ह झाल्यासारखं का वाटतं. नेक्स्ट, व्हाय डज डस्ट गेट डिपॉझिटेड ओनली ऑन वन साइड ऑफ द ब्लेड्स ऑफ द फॅन. फॅनच्या फक्त एकाच साइडनं डस्ट का बसते. आता आपण बघत आहोत फॅन जे यूज करतो आपण त्याच्या एकाच बाजूला डस्ट असते, दुसऱ्या बाजूला डस्ट नसते, किंवा कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर एका साइडनं खूप डस्ट आहे आणि एका साइडनं थोडी आहे, किंचित डस्ट आहे जी आपली सहज पण बसू शकते अशी वाली. आणि पाचवा पॉइंट इथे मेन्शन केला, वाय हेल्मेट्स हॅव स्पेसिफिक शेप. हेल्मेट्सला सुद्धा एक स्पेसिफिक शेप का असतो. असे पॉइंट्स जे आहेत हे डू यू नो मध्ये इथं टाकलेत, इथं आहेत. तर ह्या सगळ्याचं, हे जेवढे 5 पॉइंट्स इथे दिलेत ह्या सगळ्याचं उत्तर म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन आहे. बर्नॉलीचं जे इक्वेशन आहे ते फक्त फ्लुइड साठीच आहे असं नाही, तर ते सगळीकडेच म्हणजे ऍक्च्युली फ्लुइड साठीच आहे. फ्लुइड्स म्हणजे ज्याचं ऍप्लिकेशन करण्यासाठी आपण मग ते हेल्मेट असेल, गाड्यांचे शेप्स वगैरे आहेत, ह्या सगळ्यांवरती त्याचा यूज करता येतो. बिकॉज एअर इज अ फ्लुइड. एअर जे आपण म्हणतो ते सुद्धा काय आहे, एक फ्लुइड आहे आणि त्याच्या मोशनशी रिलेटेड येत असल्यामुळं आपण ऍक्च्युअली एअरशी रिलेटेड किंवा फ्लुइडशी रिलेटेड पॉइंट डिस्कस करणार आहोत. पण त्याच्यामध्येच कार असेल, एरोप्लेनचे विंग्स असतील किंवा व्हेकल वरती आपण यूज करत असलेले हेल्मेट्स असतील, ह्या सगळ्यांचे शेप किंवा साईज आहेत, ह्या सगळ्याचा हे सगळे कशाशी रिलेटेड असणार आहेत, हे सगळे बर्नॉलीज इक्वेशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता बघूयात बर्नॉलीज इक्वेशन काय आहे. त्याच्यासाठी एक इथली डायग्राम कन्सिडर करा, इथं मेन्शन केलेली डायग्राम जी आहे ती. ओके, आता जनरल केस मध्ये आपल्याला जे इथं दिसतंय, इथं जे विजिबल आहे, आता इथे एक एवढा एरिया त्यांनी दिलाय आणि इथं काहीतरी एरिया आहे. आता झालंय काय की ह्या दिसत असताना हा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे, इथं खाली A1 सांगितलाय आणि इथं A2 सांगितलंय आणि सरळ सरळ दिसताना A1 हा A2 पेक्षा जास्त आहे आणि तो तसा आहे. मग आपण जनरली ज्यावेळेस बर्नॉली ह्या स्विस सायंटिस्ट आहे, यानं डॅनियल बर्नॉली जो आहे, त्या ज्यावेळेस स्टडी करत असताना त्याच्या असं लक्षात आले, पहिल्यांदा त्याने कन्सिडर काय केलं, की समजा की अशा पद्धतीचा जर शेप असेल एखाद्या ठिकाणी, जर असा शेप असेल की इथं ही अशी साईज ह्या ठिकाणची मोठी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ही साईज लहान आहे.
ठीक आहे, पाईप आहे असं गृहीत धरा, पाईप आहे, पाणी चाललंय किंवा काय असेल, काही कन्सिडर करा, फ्लुइड फ्लो होतो. आता ह्या ठिकाणी जो एरिया आहे आपण म्हणतोय, लेट अस कन्सिडर दिस A1 आणि हा जो आहे तो A2 आहे. मग त्याला असं त्याचं असं अझम्पशन होतं पहिल्यांदा, की आता इथं हा एरिया A1 जो आहे तो तर A2 पेक्षा मोठा आहे. एरिया A1 जो आहे तो काय आहे A2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे त्याला असं वाटलं, की जे प्रेशर आहे, प्रेशर कुठं P2 हे P1 पेक्षा जास्त असलं पाहिजे. हे प्रेशर इथं आहे P2 आणि हे प्रेशर काय आहे इथं P1. P1 पेक्षा P2 खूप जास्त असायला पाहिजे. रिझन काय? रिझन काय आहे, की की इथं साइज एरिया कमी झाला. कारण प्रेशरचा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला काय आहे? F/A आहे. आता लिक्विड फ्लो होत आहे किंवा एअर फ्लो होत आहे किंवा आपण फ्लुइड फ्लो होत आहे असं जरी म्हटलं, तरी ह्या ठिकाणी अडचण काय आहे, की इथं फ्लो होत असताना म्हणजे ह्या ठिकाणी फ्लो होत असताना होतंय काय, की एरिया कमी होत चाललाय, तर फोर्स हा सेमच असेल, असं फर्स्ट हे होतं. बट व्हेन ही एक्सपेरिमेंट त्याने ज्यावेळेस काही एक्सपेरिमेंट्स केले, काही एक्सपेरिमेंट्स रन केले, त्यावेळेस असं लक्षात आलं, की असा जर समजा शेप असेल, तर त्या ठिकाणी जे प्रेशर आहे कुठल्या पॉइंटचं P1 पॉइंटचं जे आहे, ते P2 पेक्षा जास्त असेल. ॲक्चुअली जे अझम्पशन होतं बर्नॉलीचं, की त्याला कॉन्ट्राडिक्शन झालं ह्या ठिकाणी. हे कॉन्ट्राडिक्शन कशा पद्धतीनं झालंय, की बाबा एरिया कमी झाला. एरिया कमी झाला, प्रेशर इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं. पण ते प्रेशर इन्क्रीज न होता ॲक्चुअलमध्ये ते काय होतंय? डिक्रीज होतंय. प्रेशर इन्क्रीज न होता काय व्हायला लागलं? ते डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ह्या ठिकाणी जे प्रेशर आहे, ते प्रेशर तर डिक्रीज झालं. हाऊ इज धिस पॉसिबल? ओके. मग त्याच्याशी रिलेटेड काही इक्वेशन्स आता आपण डिस्कस करतो आणि त्याने एक इक्वेशन डिराईव्ह केलं त्याच्यापासून. सो ही वर्क्ड ऑन दॅट अँड देन ही फाउंड वन इक्वेशन. ओके. सो कन्सिडर धिस इज अ फ्लुइड कॅरिंग ट्यूब. ही जी आहे ही काय आहे? फ्लुइड कॅरिंग ट्यूब आहे. तर त्याचा जो फ्लो आहे तो अप डायरेक्शन मध्ये फ्लो जात आहे. त्याचा जो फ्लो आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? अप डायरेक्शन मध्ये आहे. आणि जो बॉटमला त्याचं प्रेशर सपोज P आहे असं म्हणूयात. जे P1 म्हणूयात. क्रॉस सेक्शनल एरिया त्याचा A1 आहे. जो वरती आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A2 आहे. ओके. नाऊ हिअर द डिस्टन्स ओव्हर हिअर ह्या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आपण D2 घेऊयात इथून एवढं. हे जे डिस्टन्स आहे त्याचं किती घेऊयात? D1 घेऊयात. आता हे डिस्टन्सेस कशावरून घेतले? सो दॅट द व्हॉल्यूम इज सेम. व्हॉल्यूम कशी आहे? सेम. व्हॉल्यूम सेम आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय सिलेंडरसाठी? एरिया इंटू हाईट. हाईट म्हणजेच आता इथे डिस्टन्स घ्या. म्हणजे इथं व्हॉल्यूम काय आहे? A1 D1 आणि ती व्हॉल्यूम तिथेही सेम असायला पाहिजे A2 D2. ही व्हॉल्यूम जी आहे, ही व्हॉल्यूम त्यांनी तशा पद्धतीने घेतली. जो काही व्हॉल्यूमचा पार्ट असेल, जो स्मॉल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतोय, ती व्हॉल्यूम आपल्याला इथं मिळते. So, Bernoulli first of all assume the volume part. Okay, so you know this is a difference. ह्या ठिकाणी एक एरिया जो आहे तो एरिया त्यांनी डिफरंट घेतला होता. वाटलंच तर आपण एक छोटी दुसरी डायग्राम पण कन्सिडर करूया. ज्याच्यामध्ये हे जे शेप्स आहेत, ते शेप अशा पद्धतीनं असेल. इथं लार्ज आहे. त्या ठिकाणी हा शेप लहान झालाय. हा एरिया आपण कन्सिडर करूयात. इथून एवढा जो एरिया आहे इथला, तो एरिया अझ्युम करा. हा एक एरिया असेल. दुसरा जो आहे तो हा एरिया आहे. ठीक आहे. हा एरिया आपण A1 कन्सिडर करूयात. इथला एरिया A2. हे जे डिस्टन्स आहे इथलं, हे डिस्टन्स D1 घेऊयात. हे जे डिस्टन्स आहे ते D2 एवढं घेऊ. ह्याच्या ठिकाणचं प्रेशर P1 आहे. ह्या ठिकाणचं प्रेशर जे आहे ते ह्या ठिकाणचं प्रेशर जे आहे ते P2 असेल. नाऊ ही जे फ्लुइड आहे, हे फ्लुइड सपोज इथून फ्लो होते. आपण आयडियल फ्लुइड घेऊयात. आयडियल.
त्याच्यामुळे इथं काय होतं की व्हेलॉसिटी मध्ये फरक आहे. इथली व्हेलॉसिटी v1 आहे आणि इथली व्हेलॉसिटी v1 आहे आणि इकडची व्हेलॉसिटी जी आहे ती v2 एवढी आहे. सो इट इज अ ट्यूब विच इज कॅरिंग आयडियल फ्लुइड. हे कुठलं फ्लुइड फ्लो होत आहे? आयडियल फ्लुइड फ्लो होत आहे. आता हे जे आयडियल फ्लुइड आहे ते कॉम्प्रेस होतं का? नाही, ते कॉम्प्रेसिबल नाही. आपण कालच्या पण पॉइंट मध्ये हेच डिस्कस केलं होतं. आयडियल फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. जेवढं आहे ते तेवढं तिथं जाईल. म्हणजे कॉम्प्रेस झालं की त्याची डेन्सिटी जी आहे त्या एरिया ऍक्च्युअली कमी एरियामध्ये बसायला लागतं. तर त्याच्यानुसार डेन्सिटीवरती फरक पडतो. इथं तसं होत नाहीये. सो here we have assumed the volume. Volume is equal to how much? It is area into हे जे आहे ते एरिया इंटू डिस्टन्स. सो A1 D1 इज इक्वल टू A2 D2. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर दिस वन. हे आपण व्हॉल्यूमच्या बाबतीत इथं पॉइंट सांगितला की D1 जे आहे ती एक व्हॉल्यूम आहे. D1 नाही, DV जी आहे ती व्हॉल्यूम आहे. चेंज इन व्हॉल्यूम आहे एरियाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू झालं. नेक्स्टली जे वर्क डन दिलं जातं आपल्याकडे, वर्कचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, फोर्स इंटू काय आहे? डिस्प्लेसमेंट. आता ह्या ठिकाणी वर्क डन जे होणार आहे ह्या वर्क डन बद्दल विचार करू. पण हे वर्क कोण करत आहे? दिस वर्क इज डन. दिस वर्क हे जे आहे दिस वर्क इज डन बाय साइड बाय फ्लुइड. हे कुणामुळे आहे? हे साइड बाय फ्लुइड मुळे होत आहे. आता साइड बाय फ्लुइड म्हणजे काय? समजा की ह्या ठिकाणापासून ह्या इथून जे फ्लुइड चाललेलं आहे हे मी थोडं डिफरंट कलर मध्ये दाखवतो. हे जे फ्लुइड इथून जात आहे, हे बघा, हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड इथून जात असताना त्याच्या आता हे आपण एखादी ट्यूब कन्सिडर केली. ट्यूब म्हणजे काय? आपण पाईपच कन्सिडर करतोय असं नाही. ही फ्लो ट्यूब सुद्धा असू शकते. ह्याच्या सराउंडिंग मध्ये दुसरं फ्लुइड असू शकतं किंवा हे सेमच फ्लुइड ह्याच्या सराउंडिंग मध्ये असेल. तर ह्या ठिकाणी हे जे सराउंडिंग ह्यांच्या ज्या ह्या फ्लो ट्यूबच्या ज्या बाउंड्री कंडिशन्स असतील, ह्या फ्लो ट्यूबच्या काय असतील? बाउंड्री कंडिशन असणार आहेत. त्या कंडिशन्स मुळे इथं प्रेशर एक्झर्ट होतं. ह्या इथं काय एक्झर्ट होतं? ह्या ठिकाणी हा जर फ्लो सपोज ह्या डायरेक्शन मध्ये असेल, ह्या डायरेक्शन मध्ये जर फ्लो असेल, तर हे जे एंड्स आहेत इथं हे प्रेशर एक्सपिरियन्स करतात. ह्या ठिकाणी इथं काय होतं? प्रेशर एक्सपिरियन्स होतं. आणि हे प्रेशर, आता प्रेशरचा फॉर्म्युला काय? P इज इक्वल टू F इंटू ए. आता मी ह्याला आज काय लिहू शकतो? F इज इक्वल टू P इंटू ए. प्रेशर आहे म्हणजेच काय आहे? तिथं फोर्स आहे. प्रेशर आहे म्हणजेच तिथं काय आहे? फोर्स आहे. म्हणून आता फोर्स आहे आणि फ्लुइड तर फ्लो होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट सुद्धा आहेच. फोर्स आहे आणि त्याच्यामध्ये फ्लुइड आहे का? तर उत्तर काय आहे? हो, फ्लुइड आहे त्याच्यामध्ये. तर फ्लुइड फ्लो होतंय म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होत आहे. फ्लुइड फ्लो होतंय त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे. ह्याचा अर्थ तिथं वर्क डन हे होतंय. सो द वर्क डन बाय साइड बाय फ्लुइड, जे ह्याच्या आजूबाजूचं जे फ्लुइड आहे त्याच्यामुळं ह्या ट्यूब मधून, हे जे फ्लो ट्यूब आहे असं म्हणूयात, हे जे फ्लो ट्यूब आहे ह्यांच्यामधून होणारं जे फ्लुइड फ्लो होतंय त्यांच्यासाठीच प्रेशर इथं काय करते? ह्यांच्यावरती वर्क डन करते. विच विल बी, ज्याचा आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सचा काही संबंध नाही. म्हणजे अदर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जास्त इथं यूज करत नाही. आहे ते वेट मध्ये आपण घेतो, पण ह्या इथं वर्क डन मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार करत नाही. इट इज निग्लिजिबल. सो वर्क इज इक्वल टू हिअर, वर्क इज इक्वल टू फोर्स. फोर्स म्हणजे काय आहे? प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू काय आहे? हे प्रेशर इंटू एरिया. आणि हे काय असेल? डिस्प्लेसमेंट. प्रेशर इंटू एरिया इंटू काय असेल? हे डिस्प्लेसमेंट. आय थिंक यू आर गेटिंग दिस. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. नाउ दिस एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, ही जी टर्म आहे, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट ची जी टर्म आहे इथं, ही टर्म काय सांगते आपल्याला? ही जी इथली टर्म आहे ही आपल्याला व्हॉल्यूम देत आहे. हे आपण आत्ताच इक्वेशन 1 मध्ये लिहिलं. दिस इज अ व्हॉल्यूम, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या पर्टिक्युलर केस मध्ये जे फ्लो ट्यूब जे आहे त्याच्यात जो एरिया दिला, म्हणून वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे हिअर, वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम. ओके, आम्ही इथं DW असं लिहितो.
P into dV असा हा फॉर्म्युला झाला. आय होप यू गॉट दिस पॉइंट की प्रेशर जे आहे ते अशा पद्धतीने वर्क डन. हे जे वर्क डन आहे, आता हे वर्क डन म्हणजे मी एकदम जनरल फॉर्म्युला सांगितला. हा जो आहे तो कसा आहे, एकदम जनरल फॉर्म्युला सांगितला वर्क डन. पण आता इथे जे वर्क डन आहे ते वर्क डन फक्त आपण उगाच छोट्याशा एरियासाठीचा कन्सिडर केला होता. उदाहरणार्थ हा पोर्शन इथला की A1 चा एरिया घ्या किंवा A2 चा एरिया घ्या. A1 किंवा A2 हा हा एवढ्यासाठीच मी सांगितलं. पण इथं जे टोटल वर्क डन आहे, बघा इथं टोटल दिले. टोटल वर्क डन म्हणजे फ्लुइड ज्यावेळेस इथून इथपर्यंत जाईल त्यावेळेस होत असलेलं वर्क डन आहे. ते त्यावेळेस होत असलेलं काय असणार आहे? वर्क डन आहे. म्हणून आपल्याला दोघांचा विचार करावा लागेल. प्रेशर दुसऱ्या ठिकाणी किती आहे, काय आहे आणि त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो काय असेल, इथं वर्क डन असेल. ओके, सो देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लुइड, कारण फ्लुइड आपण आयडियल घेतलंय, बरोबर आहे, कारण त्याची विस्कॉसिटी 0 असते. फॉर एक्झाम्पल आपण पाण्याचा विचार करू शकतो आणि हे नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो आहे, द वर्क डन ऑफ बाय वर्क डन ऑन द एलिमेंट बाय द सराउंडिंग फ्लुइड, म्हणजे आपण जो एलिमेंट इथं अज्युम केला, इथं जो एलिमेंट कन्सिडर केला, हा तो एलिमेंट आहे. इथून एवढा जो एलिमेंट आहे, ह्या एलिमेंट वरचं जे वर्क डन आहे ते टोटल वर्क डन आपण कसं देऊ शकतो? W इज इक्वल टू P1 dV1 मायनस P2 dV2 हे इक्वेशन असेल. प्रेशर मधला डिफरन्स, कारण वर्क डन जे होत आहे ते वर्क डन काय, ह्या दोघांमधलं डिफरन्सच आहे. आता इथं वर्क डन, कारण काय हाईट वगैरे चेंज झाल्या त्याच्यामुळे प्रेशर, व्हेलॉसिटीज, व्हॉल्यूम हे जे आहेत हे पॉइंट्स मध्ये चेंजेस जे आहेत ते झालेलेच आहेत. ठीक आहे. मग हे वर्क डन आपण कसं देऊ शकतो? देअरफॉर दिस W इज इक्वल टू P1 A1 V1, सॉरी मायनस असायला पाहिजे, P2 V2 A2 V2. ओके, मी V कसं आणलं इथे? D1 D2. नाउ इट इज अ वर्क डन. हे जे आहे हे फॉर्म्युला कशाशी संबंधित झाला? हे वर्क डन शी संबंधित झाला. दिस इज इक्वेशन नंबर 2. ही जी आहे ती इक्वेशन कोणती आहे? दिस इज इक्वेशन नंबर 2. सो I again say this is a tube which is having different areas at two different ends. For example, this area over here, ह्या ठिकाणचा जो काही एरिया आहे तो A1 घेतला. त्या ठिकाणचं D1 एवढं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करून एक साईज घेतली आपण तिथली, तेवढी व्हॉल्यूम कन्सिडर केली. तेवढीच व्हॉल्यूम आपण दुसऱ्या एंडला घेतोय. मग त्याच्यासाठी D1 D2 च्या व्हॅल्यूज डिफरंट असू शकतात, कारण A1 A2 च्या व्हॅल्यू डिफरंट आहेत म्हणून. तर हे अशा पद्धतीने झालं. प्रत्येक ठिकाणचं प्रेशर. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जे त्यानं ऑब्झर्व केलं होतं, मी ऑलरेडी सांगितलंय ते पुन्हा अजून इथं रिपीट करून सांगतोय, की जिथं एरिया लहान झालाय, ठीक आहे, एरिया A2 इज लेस दॅन A1, त्याच्यावरून असं वाटलं होतं की प्रेशर ऍट काय लिहिलं मी? त्याच्यामुळं बर्नॉलीला काय वाटलं होतं की A1 चं जे प्रेशर आहे ते प्रेशर, सॉरी, P1 इज ग्रेटर दॅन P2 असं असेल, कारण A1 जे आहे, A1 चा एरिया जास्त, मी काय लिहितो एक मिनिट, ज्याचा एरिया जास्त आहे, ज्याचा एरिया म्हणजे इथं A1 इज ग्रेटर दॅन A2, तर प्रेशर P2 इज ग्रेटर दॅन P1 असं त्याला वाटलं होतं, विच इज अ रॉंग. हे काय आहे? हे रॉंग आहे. त्याला एक्सपेरिमेंटली असं कळालं की एरिया लहान झाला तर तिथलं प्रेशर इन्क्रीज झालंय. मग त्याच्याशी संबंधित तो हे सगळं डिस्कशन करत आहे. फॉर दॅट वी हॅव अज्युम्ड अ व्हॉल्यूम हिअर. आपण व्हॉल्यूम कन्सिडर केली. त्यानंतर आपण इथं वर्क डन कन्सिडर केलं. आता जो पॉइंट आपण कन्सिडर करणार आहोत तो वर्क एनर्जी थिअरम आहे. तो जो आपण डिस्कस करणार आहोत तो कोणता आहे? वर्क एनर्जी थिअरम आहे. वर्क एनर्जी थिअरम काय सांगतो? की जेवढं काही वर्क तुम्ही करत आहात त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होत असेल किंवा एनर्जीचं कन्व्हर्जन तुम्ही करत असलेल्या वर्क मध्ये होतं. आय रिपीट, वर्क एनर्जी थिअरम टेल्स अस द कन्व्हर्जन बिटवीन, इंटर कन्व्हर्जन बिटवीन द एनर्जी अँड वर्क. पर्टिक्युलरली आपण इथं मेकॅनिकल एनर्जीचा विचार करणार आहोत. इथं आपण कुठल्या एनर्जीचा विचार करूयात? मेकॅनिकल
एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी जो आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट्स येतात. एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी जी आहे ती काय आहे कायनेटिक एनर्जी. ओव्हरऑल जर सिस्टीमचा विचार केला आपण आयसोलेट जर करून ठेवली तर पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी कधीही सिस्टीमची चेंज होत नाही. आयसोलेटेड सिस्टीम पाहिजे हे. ठीक आहे. मग वर्क एनर्जी थिअरम काय सांगतो की व्हॉट एव्हर इज अ चेंज इन वर्क मध्ये जो काही चेंज होत आहे किंवा जेवढं काही वर्क डन होत आहे इट विल बी इक्वल टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन इट्स पोटेन्शियल एनर्जी. इथे जे वर्क डन होत आहे ते वर्क डन शेवटी कशात कन्वर्ट होते पोटेन्शियल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी मध्ये होत असलेला तो चेंज आहे. मग आपण जर पहिल्या पॉइंट साठी बघितलं तर चेंज इन कायनेटिक एनर्जी किती येणार आहे हो इथं. चेंज इन कायनेटिक एनर्जी जो आहे तो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर माहितीच असेल. इट इज 1/2 mv² आहे. मग इथं काय येतंय 1/2 m V2 कुठं जास्त आहे व्ही कुठली व्हेलॉसिटी जास्त आहे वरची व्हेलॉसिटी जास्त आहे v1² मायनस 1/2 m v1² हा फॉर्म्युला आपल्याला भेटतो v1 आणि v2. चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता प्रत्येक वेळेस आपण फ्लुइडचं मास मेजर करू शकत नाही म्हणून आपण काय करतो सो युजिंग कुठला फॉर्म्युला डेन्सिटीचा युजिंग this density rho is equal to m upon v मास अपॉन व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये जी डेन्सिटी देतोय त्याचा विचार करूया. त्याच्यावरून आपण काय करू शकतो मास इज इक्वल टू रो इंटू व्ही असं आपण कन्सिडर करणार आहोत. आता ह्या ठिकाणी डेन्सिटी सेम असेल मास डिफरंट असू शकेल त्याचा त्या त्या एरियामध्ये त्या त्या भागामध्ये जर विचार केला तर त्यामुळं आपण ह्याचा यूज इथं करणार. ठीक आहे. हे जे चेंज इन एनर्जी जे आहे त्याच्यामध्ये आपण केला तर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 रो ओके इट इज व्हॉल्यूम. हे व्ही जे आहे ते व्हॉल्यूम आहे मग हे कन्फ्युज होईल त्याच्यासोबत. हे व्हॉल्यूम लिहूयात कायनेटिक एनर्जी व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे बरं ठीक आहे आपण इथं व्हॉल्यूम असंच लिहूयात मायनस 1/2 रो इंटू व्हॉल्यूम ब्रॅकेट मध्ये व्ही चा स्क्वेअर घेतलाच ना 1/2 व्हॉल्यूम v2² मायनस 1/2 रो इंटू व्हॉल्यूम v1² हे चेंज इन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी मध्ये होत असलेला चेंज आपण इथं रिप्रेझेंट केलेला आहे तो इथं दिसत असेल. चेंज इन कायनेटिक एनर्जी जे आहे ते त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हे इक्वेशन आहे. मी इथं व्हॉल्यूम लिहिलंय त्यांनी A1 D1 हे फॉर्म्युल्यामध्ये टाकलंय. बरं ठीक आहे आपण त्यांच्यानुसार घेऊयात. बट आता बरं ह्याच्यात व्हॉल्यूम 1 आणि हे व्हॉल्यूम 2 असं घ्यावं लागेल कारण हे M1 M2 आहे इथं. तर मास थोडं डिफरंट असू शकेल. बट मास डिफरंट नाही असणार ते M1 इज इक्वल टू M2 च असेल पण ते आपण नंतर घेणार आहोत. बट व्हॉल्यूम इज इक्वल टू A into D. Hence, volume 1 is equal to A1 D1 and volume 2 is equal to A2 D2 हे इक्वेशन आहे. Therefore, change in kinetic energy. Change in kinetic energy is equal to 1/2 rho A1 D1 V1 V2 square A2 D2 V2 square minus 1/2 rho A1 D1 V1² A1 D1 V1² हे इक्वेशन मिळतं. त्याच्यामुळं कायनेटिक एनर्जी मधला जो चेंज आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 रो इन ब्रॅकेट A2 D2 V2² मायनस A1 D1 V1² हे इक्वेशन आपल्याला मिळेल. हे चेंज इन कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत झालं. नाउ व्हॉट अबाउट पोटेन्शियल एनर्जी. आता जर आपण पोटेन्शियल एनर्जीचा विचार केला तर देअरफोर
चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, आता इथे काय असेल mgh2 मायनस mgh1, इथे m1 आणि m2 असं घेऊयात कारण ते पुन्हा आपल्याला पुन्हा इक्वल आहेत हे आपण नंतर सांगू. सो m1 इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम, रो सेम आहे डेन्सिटी, व्हॉल्यूम किती असेल H2, सो A2 D2 H2 इज मायनस रो A1 D1 H1 ही काय आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, ही जी आहे ती काय आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आपल्याकडे आता ह्या दोन इक्वेशन्स तर झाल्या की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हे किती आहे हे कळालं. मग त्याच्यावरून आपण हे इक्वेशन जे आहे मगाचं वर्क साठीचं ते वर्कचं इक्वेशन आपण लिहू शकतो 1/2 रो A2 D2 V2 स्क्वेअर मायनस A1 D1 V1 स्क्वेअर प्लस रो इंटू हे पण आपण ब्रॅकेट मध्ये घेऊयात रो A1 सॉरी A2 D2 H2 मायनस रो A1 D1 H1 MGH, जी लिहिलंच नाहीये दोन्ही ठिकाणी, जी ह्याच्यात असेल हे दोघांना आपण जी न मल्टिप्लाय करू. ठीक आहे, हे इक्वेशन एक सलग दिसत नाहीये तरी पण मी इथे सांगत आहे हे लिहित आहे. सो हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं ह्या ह्या ठिकाणचं इक्वेशन हे कायनेटिक एनर्जीचं अशा पद्धतीने आहे, पोटेन्शियल एनर्जीचं हे अशा पद्धतीचं हे इक्वेशन असतं. ठीक आहे, आता मी मगाशी सांगितलं होतं की जी व्हॉल्यूम आहे आपण अशी लिहिली मान्य आहे, ती व्हॉल्यूम सेम असणार आहे कारण त्यांचे मासेस सुद्धा काय आहेत सेम आहेत. ओके, त्यांचे मास काय आहेत सेम आहेत. मी फक्त इक्वेशन तुम्हाला त्या लिहून दाखवलं. वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, इट इज P1 मायनस P2 टाइम्स dV. हे इथं प्रिव्हियस मध्ये लिहिले आपण. हे बघा इथं वर्क डन इज इक्वल टू प्रेशर, बरं ह्याच्या पुढचा पॉईंट लिहिला का चेंज इथं लिहिलाय. हे बघा वर्क डन इज इक्वल टू P1 P2 D1 D2 हे इक्वेशन 2 मध्ये आहे. पण हे सगळं लिहित असताना आपण कन्सिडर करतोय की व्हॉल्यूम ही जी आहे, व्हॉल्यूम कन्सिडर करतोय ना, हे असंच आहे की व्हॉल्यूम विल बी सेम. व्हॉल्यूम जी आहे ती कशी असणार आहे सेम असणार आहे. त्यामुळे आपण हे जे A1 A2 D1 D2 लिहिले त्याच्याऐवजी डायरेक्टली त्याही पद्धतीने लिहिता येईल. अदरवाइज ते लेंदी होऊन ते पुन्हा कॅन्सल होतातच. W इज इक्वल टू, आता इथं W इज इक्वल टू लिहिण्याच्या ऐवजी मी आता इथे इक्वेशन लिहिणार आहे P1 मायनस P2 टाइम्स dV इज इक्वल टू 1/2 रो dV इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो इंटू dV इथं G H2 मायनस H1 हे इक्वेशन मिळतं. तर जे डीबी आहे ह्या ठिकाणचं डीबी, हा डीबी इथं कॅन्सल होईल, दोघांकडेही आहे तो. तर तो डीबीचे जे इक्वेशन डीबी जे आहे ते कॅन्सल होऊन जाणार आहे. मग बाकीच्या ज्या इक्वेशन्स आहेत P1 P2 ची इक्वेशन बघा ही अशी राहील P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो इंटू H2 मायनस H1. मग आता हे जर आपण एका साइडला घेतलं P1 P2 हे सगळ्या व्हॅल्यू बघा इकडं P1 मायनस इथं बघा हे प्लस होईल कोणतं 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो इंटू H1 इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो H2 हे इक्वेशन होतं. म्हणूनच मग आपण जनरल मध्ये काय सांगू शकतो, सो जनरल केस मध्ये जनरली आय कॅन से P प्लस 1/2 रो इंटू V स्क्वेअर प्लस रो जी, अच्छा जी अजून जी लिहिलंच नाही का, प्रत्येक वेळेस जी राहते इथे, इथे जी असेल ह्याच्यामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये पण जी असेल, ह्या इक्वेशन मध्ये जी असेल, ह्या इथे इक्वेशन मध्ये जी असेल, इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय हे फक्त आणि हे डेरिव्हेशन विचारले जातील बर्नॉलीज इक्वेशन, मला सिलेबस मध्ये बोर्डाच्या माहित नाही, पण हे जे इक्वेशन आहे ते खूप महत्वाचे इक्वेशन आहे. जे इक्वेशन आहे प्रेशर इंटू हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू
कॉन्स्टंट. दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन. ह्या इक्वेशन वरती बाकीचे सगळे ऍप्लिकेशन्स जे आहेत हे डिपेंड करणार आहे. आपलं जे इक्वेशन येतं हे हिअर यू कॅन सी दिस इक्वेशन ओव्हर हिअर. हे इक्वेशन इथं आहे. P प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच. आता तो जो व्ही तिथं मेन्शन केलेला आहे तो व्ही व्हेलॉसिटी आहे, पी प्रेशर आहे आणि हे जे रो जी एच आहे ते काय देईल आपल्याला, काय पोटेन्शियल एनर्जी देणार. सो मी तुम्हाला इथं हे ज्या टर्म्स इथं ज्या मेन्शन केल्या ह्या टर्म्स आपल्याला व्हॉल्यूमच्याच आहेत, पण आपण शेवटी त्यांना एकत्र करून घेऊ शकतो. ठीक आहे, कॅन्सल होणार आहेत कारण हे ह्याही पद्धतीने आपण जर इन्क्रीज करत गेलो तर शेवटी A1 A2 सेम असले तर ते सरळ सरळ कॅन्सल होतात आणि कॉमन निघू शकतात, इक्वल आहे. तर ही जी आहे आता इथं बघा हे इक्वेशन आपण जे लिहितो हे सगळे जे इक्वेशन्स लिहितो त्यासाठी कंटिन्युटी इक्वेशन पण आहे. कंटिन्युटी इक्वेशन कोणती आहे माहिती आहे? कंटिन्युटीची इक्वेशन कालच्या लेक्चर मध्ये झालेली आहे. इट इज A1 V1 इज इक्वल टू A2 V2 आहे. ए म्हणजे एरिया आहे आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे अँड दिस टर्म इज कॉन्स्टंट. हे आपण कंटिन्युटी इक्वेशन मध्ये बघितले. हे कोणत्या इक्वेशन मध्ये आहे? दिस इज अ पार्ट ऑफ कंटिन्युटी इक्वेशन विच वी हॅव डिस्कस्ड इन प्रिव्हियस लेक्चर. ओके, सो हिअर वी हॅव डिराइव्ड द इक्वेशन. आपण ह्या ठिकाणी इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. कोणतं इक्वेशन डिराईव्ह केलंय? आपण बर्नॉलीज इक्वेशन जे आहे ते डिराईव्ह केलं. त्याच्यानुसार आपलं हे आन्सर इथं आलेलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फाइंड आउट करायचे किंवा हे असे सॉल्व्ह करावे लागतील. ह्याच्यावरती न्यूमरिकल्स असतील, याचे ऍप्लिकेशन सुद्धा भरपूर आहे. सो हिअर इट इज 2.12. अ गिवन फिगर शोज अ स्ट्रीम लाईन फ्लो. ओके, आता हे बर्नॉलीज इक्वेशन आयडियल सिच्युएशन मध्ये स्ट्रीम लाईन फ्लो असेल, नॉन विस्कस फ्लुइड असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा हे पॉइंट्स आहेत. तर ह्याची डेन्सिटी किती आहे? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. सो रो इज इक्वल टू 10 टू द पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. द क्रॉस सेक्शनल एरिया ऍट पॉइंट ए म्हणजे A1 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याला आपल्याला काय लिहिता येतं? 2 into 10 to the power minus 4. A2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तर त्याला आपल्याला लिहिता येतं 1 into 10 to the power minus 4. हे मीटर स्क्वेअर आहे, हे सुद्धा मीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. A1 A2 आपण ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे दिल्यात, मेन्शन केल्या. बोथ द कॅल्क्युलेट द डिफरन्स प्रेशर. प्रेशर मधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, पॉइंट बी ची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी ए पॉइंटची व्हेलॉसिटी दिली आहे म्हणजे V1 किती दिली आहे? 5 सेंटीमीटर पर सेकंड. सो इट इज 5 into 10 to the power minus 2 मीटर पर सेकंड. सो हिअर आपल्याला आता बघा ह्या दोघांच्या हाईट्स सेम आहेत. इथं काय आहेत? हाईट सेम आहेत, दिसतायत हाईट कशा आहेत? सेम आहेत. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा प्रश्न येत नाही. आपलं जे इक्वेशन आहे, कोणतं इक्वेशन आहे? हे P प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट जे आहे ते आपण इथे यूज करणार. कारण काय? पुढे पोटेन्शियल एनर्जी H0 आहे, H2 मायनस H1 0 होतं, त्यामुळे तो ती टर्म पूर्ण इथे कॅन्सल झाली. तर प्रेशर्स मधला जो डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो P1 मायनस P2 जर घेतलं इथं, P1 मायनस P2 जर घेतलं तर 1/2 रो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर हे इक्वेशन येईल. सॉरी, V2 मायनस V1 स्क्वेअर येईल. आपलं क्लास एंड होईल इथं. लगेच आज लवकर लगेच स्टार्ट करणार आहे. सो 1/2 हे 1/2 रो ची व्हॅल्यू 3 आहे. असो, हे आपण 5 मिनिटानंतरच्या ह्याच्यातच घेऊयात कारण होणारच नाही. इट इज 20 सेकंड्स रिमेन. ओके, कर की